राज्य सरकारने 19 जुलै 2012 पासून गुटखा मावा विक्रीवर बंदी घातली आहे. तरी पण कर्नाटकच्या सीमेवरील सोलापूर शहर जिल्ह्यात दरवर्षी सरासरी 1.5 ते 2 कोटींचा गुटखा मावा जप्त होतो. या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रातील गुटखा विक्रेत्यांवर संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत कारवाई संदर्भातील विचारणा विधी व न्याय विभागाकडे करण्यात आली आहे. याशिवाय सध्या भारतीय न्याय संहितेतील कलम 123 नुसार इतरांना विष खाऊ घालण्याच्या कारणाखाली कारवाई होणार आहे. त्यात संबंधितास 10 वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद आहे. शाळा महाविद्यालयापासून 100 मीटर अंतरावर गुटखा, मावा, सुगंधित तंबाखू, सिगारेट अशा वस्तूंच्या विक्रीवर विशेष निर्बंध आहे. मात्र शहरी भागात कायदा पायदळी तुडविला जात असल्याची स्थिती आहे. दरम्यान सोलापूरच्या अन्न व औषध प्रशासनानं 1 जानेवारी ते 10 नोव्हेंबर पर्यंत शहर जिल्ह्यातून 82 लाख रुपयांचा गुटखा जप्त केला. तरी पण शहर जिल्ह्यात किमान 1500 ठिकाणी गुटखा, मावा विक्री बिनधास्तपणे सुरू आहे. या अवैध व्यवसायाची उलाढाल दररोज कोट्यावधीची आहे. आता अशा विक्रेत्यांवर BNS मधील कलम 123 नुसार व कलम 59 नुसार कारवाई केली जाणार आहे. याशिवाय राज्य सरकारनं विधी व न्याय विभागाला दिलेल्या प्रस्तावाअंतर्गत अशा विक्रेत्यांवर मोक्काची कारवाई करता येईल का अशी विचारणा केली आहे. त्यामुळे गुटखा, मावा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. 7 अन्न सुरक्षा अधिकारी व 2 सहाय्यक आयुक्तांमार्फत सोलापूर शहर जिल्ह्यातील गुटखा, मावा, संबंधित तंबाखू अशा बंदीच्या पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई केली जाते. महाराष्ट्रात गुटखा बंदी आहे, पण शेजारील कर्नाटकात बंदी नसल्यानं ते पदार्थ सोलापुरात चोरून आणलं जातात. त्यावर विशेष लक्ष ठेवून कारवाया सुरू आहेत. गुटखा विक्री, साठा करणे, वाहतूक करणे अशा लोकांवर भारतीय न्याय संहितेतील कलम 123 प्रमाणे कारवाई केली जाते.